तर याचा इतिहास तुम्हाला सांगायचा म्हणजे हे मंदिर आपण जे बघताय ते माझ्या पाठीमागे टोटल 10 मंदिर आहे. तर 10 मंदिरापैकी 9 मंदिरं हे हिंदू संस्कृतीला डिनोट करतात आणि एक मंदिर हे जैन संस्कृतीसाठी बांधलं गेलं आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूचे, भगवान शंकराचे मंदिर आहे. टोटल अशी 10 वेगवेगळ्या प्रकारची मंदिर आहे. आता आतमध्ये जाऊन आपण ही सगळी मंदिरं व्हिजिट करणार आहे आणि त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या एरियामध्ये जायचं असेल तर बदामीमध्ये जर तुम्ही येत असाल तर ह्या एरियाला नक्की व्हिजिट करा. हा एरिया बऱ्यापैकी अननोन आहे सगळ्यांसाठी. पट्टदकलचा इतिहास म्हणजे केवळ दगडावरील कोरीव काम नाही, तर ती चालुक्य राजांची विजयाची आणि कलेची एक जिवंत गाथा आहे. मित्रांनो, विचार करा, साधारण 1300 वर्षापूर्वीचा काळ आहे. कर्नाटकच्या मलप्रभा नदीच्या काठीवर ढोल ताशे वाजत आहे, फुलांची सजावट झालेली आहे आणि एक पराक्रमी राजाचा राज्याभिषेक सोहळा सुरू आहे. ते ठिकाण म्हणजे पट्टदक्कल. पट्टा म्हणजे राजपद आणि कल म्हणजे दगड. बदामीच्या चालुक्य राजांच्या राज्याभिषेकाची ही पवित्र ठिकाण आजही आपल्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिरूया एका अशा जगात जिथे दगडांनाही बोलते केले गेले आहे. पट्टदक्कल हे केवळ एक शहर नव्हते, तर ते होते कलेचे इनोव्हेटिव्ह हब. हे जे तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं, हे मल्लिकार्जुन टेम्पल आहे. शंकरासाठी बांधलेलं टेम्पल आहे. बदामीच्या चालुक्यांनी इथे एक विलक्षण प्रयोग केला. भारताच्या उत्तरेकडील नगरशैली आणि दक्षिणेकडील द्रविड शैली या दोन्हींचा संगम इथे घडून आणला. म्हणूनच याला वेसर शैलीचा उगम असे मानले जाते. इथली मंदिरे पाहून असं वाटतं की एखादा शिल्पकार फक्त मंदिरे बांधत नव्हता. आता तुम्ही जे बघताय ते माझ्या पाठीमागं जंबुलिंग टेम्पल, हे पण शिवाचं टेम्पल आहे. हे दुसरं टेम्पल. ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यानंतर आता मेन टेम्पलकडे जाऊ आणि तिथं पण 5-6 टेम्पल आहे, ते पण व्हिजिट करू. 8व्या शतकात बांधलेली ही 10 मंदिरे आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये मानाने झळकतात. आता जे मंदिर पाहिलं त्या मंदिरामध्ये पण असं शिवलिंग आहे. ह्या 2 मंदिरं पाहिली, 2 मंदिरामध्ये पण असं सेम शिवलिंग भेटले आपल्याला. तर प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आपल्याला हे शिवलिंग हे असं बघायला भेटतं. पट्टदकलच्या इतिहासाची खरी ठिणगी पडली ती बदामीच्या चालुक्य आणि कांचीपुरमचा पल्लव राजा यांच्या संघर्षात. पल्लव राजांनी एकदा बदामीवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते. याचा बदला घेण्यासाठी चालुक्य राजांनी विक्रमादित्य द्वितीय याने कांचीपुरमवर स्वारी केली. इथे एक ट्विस्ट झालं. विक्रमादित्यांनी कांचीपुरम जिंकलं तर खरं, पण तिथली मंदिरे पाहून तो थक्क झाला. त्याने तिथल्या मंदिराचा विध्वंस करण्याऐवजी तिथल्या मुख्य शिल्पकाराला सन्मानाने आपल्यासोबत कर्नाटकात आणले. त्या शिल्पकाराचे नाव होते गुंडा. पट्टदक्कलमध्ये 2 भव्य मंदिरं शेजारी आहे, विरूपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर. विक्रमादित्याने 2 राण्या होत्या, त्या सख्या बहिणी होत्या, लोकमहादेवी आणि त्रैलोक्य महादेवी. पल्लवांवर विजय मिळाल्यानंतर मोठ्या राणीने विरूपाक्ष मंदिर बांधले, धाकट्या राणीने मल्लिकार्जुन मंदिर बांधले. विरूपाक्ष मंदिरासमोर एक प्रचंड मोठा नंदी आहे. हा नंदी एकाच अखंड काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. असं म्हटलं जातं की या नंदीची चमक आजही इतकी आहे की तो लांबून एखादा जिवंत बैल बसल्यासारखा वाटतो. आता तुम्ही अजून एक पाहू शकताय माझ्या पाठीमागं, खास हे मंदिर बांधले आपल्या नंदीसाठी. तर नंदीची मूर्ती, इतकी भारी मूर्ती आत्मे नंदीची, त्यासाठी हे मंदिर बांधलं आहे. त्याच्या पाठीमागं अजून एक महत्त्वाचं महादेवाचं मंदिर आहे, तर ते मंदिर आपण नक्की पाहू. आता विरूपाक्ष मंदिरासमोर एक प्रचंड मोठा नंदी आहे. हा नंदी एकाच अखंड काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. असं म्हटलं जातं की या नंदीची चमक आजही इतकी आहे की तो लांबून एखादा जिवंत बैल बसल्यासारखा वाटतो. असं म्हटलं जातं की विरूपाक्ष मंदिर इतकं अचूक आणि सुंदर होतं की ते पूर्ण झाल्यावर राजाने शिल्पकाराला त्रिभुवनाचार्य ही पदवी दिली. त्रिभुवनाचार्य म्हणजे तिन्ही जगाचा आचार्य. पण एक गूढ गोष्ट आहे, मंदिराच्या काही कोपऱ्यात मुद्दाम काही आकृत्या अपूर्ण ठेवल्या गेल्या आहे, जेणेकरून कोणाची दृष्टी लागू नये. आता जे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे विरूपाक्ष टेम्पल आहे, महादेव टेम्पल आहे बदामीमध्ये, पट्टदकलमध्ये. तर नक्की या टेम्पलला व्हिजिट करा. आयुष्यात एकदा तरी या टेम्पलला तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे. इथं असलेली शिवलिंग इतकी सुंदर आणि इतकी भारी दिसती आणि शेजारी असणारा नंदी तो पण खूप भारी. मी तुम्हाला नंदी आणि शिवलिंग आता दोन्ही दाखवान, एकदा नक्की बघा. या मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे मंदिर कोणत्याही राजाने नाही तर राणी लोकमहादेवीने बांधलं आहे. इसवी सन 740च्या सुमारास त्यांचे पत्नी राजा विक्रमादित्य द्वितीय यांनी दक्षिणेतील बलाढ्य पल्लव राजाचा पराभव करून कांचीपुरम जिंकले. हा ऐतिहासिक विजयाचं स्मारक म्हणून राणीने हे भव्य शिवमंदिर उभं केलं. एलोराचं जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे या विरूपाक्ष मंदिराची प्रतिकृती मानलं जातं. राष्ट्रकूट राजांनी जेव्हा एलोरामध्ये डोंगर करून मंदिर बनवायचं ठरवलं तेव्हा त्यांनी विरूपाक्ष मंदिराचा नकाशा आणि रचना डोळ्यासमोर ठेवली. मित्रांनो, विचार करा, एका राणीने आपल्या पतीच्या विजयासाठी बांधलेले हे शिवमंदिर
पुढे जाऊन भारतातील वास्तुकलेचे आदर्श बनलं. 1300 वर्ष झाली. अनेक ऊन, पाऊस, तडाखे बसले, आक्रमणही झाली, पण विरूपाक्ष मंदिर आजही तितकेच अभिमानाने उभं आहे. हे दगड निर्जीव नाही, ते चालुक्य गौरवशालीतील इतिहास ओरडून सांगत आहे.